मॅडम. कारण नेटचे खूप इश्यू सगळीकडेच होतात ना, म्हणून मॅडम. सुषमा मॅडम, तुम्ही स्तोत्र लावा आणि सुरू करा. हो हो, हो चालेल आम्ही तेच चर्चा करीत होतो. मी करतेस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. काल आपण चरदशा बघत होतो. पान नंबर 520. यो यो दशाप्रदो राशिस्तस्य रंध्र त्रिकोणगे पापखेटयुते विप्र तद्दशा दुःखदायिका. तृतीय षष्ठगे पापे जयादि प्रकीर्तितः शुभखेटयुते तत्र जायते च पराजया. लाभस्तच शुभे पापे लाभो भवति निश्चितः यदा दशाप्रदो राशि शुभखेटयुतो जुज. शुभक्षेत्रे हि तद्राशे शुभं ज्ञेयं दशापदं पापयुक्ते शुभक्षेत्रे पूर्वशुभवत् तत्परे. पापक्षे शुभ संयुक्ते पूर्व सौख्यम ततो शुभम पापक्षेत्रे पापयुक्ते सा दशा सर्व दुःखदा. शुभ क्षेत्र दशा राशो युक्ते पाप शुभे द्विज पूर्वं कष्टं सुखं पंचाग्नि विषग्न प्रजायते. शुभ क्षेत्रे शुभम वाच्यम पापक्षे तत् शुभम. तर अशा प्रकारे हे पूर्ण श्लोकांचा अर्थ आपण बघितला होता की पापक्षेत्रामध्ये असलेल्या राशींची दशा ही पापफल देते. शुभक्षेत्रात असलेल्या राशींची दशा चरदशा ही राशींची असते आणि त्यामुळे शुभक्षेत्रात असलेली राशींची दशा ही शुभ फल देते. शुभ ग्रहांच्या बरोबर असलेली दशा शुभ फल देते. शुभ राशीने दृष्ट असलेली दशा शुभ फल देते आणि शुभ ग्रह त्या राशीमध्ये असतील तरी शुभ फल देते. पण पापग्रह असतील तर ती पाप फल देते आणि पाप आणि शुभ मिश्रित असे जर ग्रह असतील तर ती दशा मिश्रित फल देते. अशा प्रकारचा आपण फलादेश बघितला होता. 1973 पासून 1980 पर्यंत आपल्या उदाहरणामध्ये मेष राशीची चरदशा होती आणि ती दशम स्थानाची आहे. तर या मेष राशीच्या दशेबद्दलही आपण विवेचन केलं होतं की मेष राशीच्या पासून पंचमामध्ये येणारी म्हणजे मेष ही दशमात राशी येते, तिच्या पंचमामध्ये म्हणजे सिंह राशी येते आणि सिंह राशीमध्ये गुरु स्थित आहे आणि तिच्या भाग्यामध्ये धनु राशी येते आणि धनु राशीचा जो अधिपती आहे तो या मेष राशीच्या पंचमामध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये अधिष्ठित आहे आणि त्यामुळे मेष राशीची दशा ही आपल्याला शुभप्रद आपल्या जातकाला ती शुभप्रद जाऊ शकते. अशा प्रकारचं विवेचन आपण काल केलं होतं. आता आपण पान नंबर 521 वरील श्लोक बघत आहोत. द्वितीये पंचमे सौम्ये राजप्रीतिर्जयो ध्रुवम पापे तत्र गते ज्ञेयम अशुभम तद्दशाफलम. चतुर्थे तु शुभम सौख्यम आरोग्यम तष्टमे शुभे धर्म वृद्धि गुरु जनात सौख्यम च नवमे शुभे. विपरीते विपर्यासो मिश्रे मिश्रम प्रकृतितम पाके भोगे च पापद्वये देह पीडा मनोव्यथा. सप्तमे पाप भोगाभ्याम पापे दारार्ति ऋता. चतुर्थे स्थारहानि स्यात् पंचम पुत्र पीडनम. दशमे कीर्तिहानि स्यात् नवमे पितृपीडनम. पाकद्रुत गते पापे पीडा सर्वाप्य बाधिता.
उक्तस्थानगते सौम्ये ततः सौम्यं विनिर्दिशेत् केंद्रस्थानगते सौम्ये लाभशत्रु जयप्रदाः जन्म जन्म कालग्रहस्थित्या च गोचरग्रहेरपि विचरते प्रवक्तं तद्राशि दशाब्दम्. हेही आपलं वाचून झालं होतं. द्वितीय आणि पंचमामध्ये ह्या राजराशी आहेत, त्याच्यामध्ये चांगले ग्रह असले तर निश्चितच आपल्याला चांगले फळ मिळू शकतील. 2 आणि 5 ह्या स्थानामध्ये जर पापग्रह असतील तर अशुभ फल प्राप्त होईल. भाग्यामध्ये धर्मवृद्धी होईल, भाग्याची जर दशा असेल तर. त्याच्यामध्ये गुरु असेल तर त्यामध्ये आणखी आपल्या त्या स्थानाचा उत्कर्ष होईल. आणि त्यापेक्षा विपरीत अशा प्रकारच्या स्थानाची दशा असली तर विपरीत फल प्राप्त होईल. चतुर्थामध्ये जर पापग्रह असतील तर त्या स्थानाची हानी होईल. दशमामध्ये पापग्रह असतील तर कीर्तिहानी होईल. तर चांगल्या स्थानामध्ये पापग्रह किंवा शुभग्रह यांचं मिश्रण झालं तर मिश्रित दशा येईल. केंद्र आणि त्रिकोण स्थानामध्ये जर पाप आणि शुभग्रह एकत्र आले तर अगोदर शुभग्रहाची दशा अनुभवता येईल. नंतर म्हणजे अगोदर आपल्याला शुभत्व मिळेल त्या दशेमध्ये आणि नंतर आपल्याला काही वाईट फलही मिळतील. दुस्थानात असलेल्या पाप आणि शुभग्रहांच्या संमिश्र अवस्थेमध्ये आपल्याला प्रथम संकट, पराजय अशा प्रकारची दशा अनुभवावी लागेल आणि नंतर उत्तरार्धामध्ये काहीतरी चांगलं त्या दिशेमध्ये घडेल. तर असं एकंदर केंद्रस्थानगते सौम्ये उक्तस्थानगते सौम्ये ततः सौख्यम विनिर्दशेत् केंद्रस्थानगते सौम्ये लाभशत्रु जयप्रदाः. केंद्रस्थानामध्ये गेलेल्या किंवा चांगल्या स्थानामध्ये गेलेल्या सुखकारक ग्रहांची दशा ही लाभप्रद ठरून शत्रूवर विजय प्राप्त करू शकते. पण शेवटचा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. जन्मकाल ग्रहस्थित्या जन्मकाल ग्रहस्थित्या सगोचर ग्रहेरपि विचरितै प्रवक्तव्यम तद्राशी दशाफलम. जन्मकालीन जे ग्रह आपल्या कुंडलीमध्ये असतील त्या ग्रहांना गृहीत धरून गोचर ग्रहाचं भ्रमण नीट लक्षात घेऊन शुभाशुभ स्थानाची कोणती दशा आहे हे बघून आपण राशी दशाफल सांगायला हवं. हे आवर्जून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जन्मकालीन ग्रहस्थिती, गोचर ग्रहस्थिती आणि त्यानंतर दशा ग्रहस्थिती. दशेचं काय आता इथं कोणता ग्रह दशेसाठी सिद्ध झालेला आहे द्यायला किंवा घेऊन जायला याचा विचार करून आपल्याला फलित सांगावं लागतं. आणि आपल्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की धनुराशी ही चरराशी आहे. धनुराशीच्या द्वितीयामध्ये सूर्य आहे, बुध आहे. मकर राशीमध्ये सप्तमामध्ये आपलं उदाहरण 25/1/1956 जन्म, पहिल्या खंडातील पान नंबर 46. ते उदाहरण आपण पुढे पुन्हा इथेही चालू ठेवलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये धनुराशी ही षष्ठामध्ये आहे आणि त्याच्या पुढे द्वितीयामध्ये चर ही मकर राशी आहे. धनु या चर राशीची दशा आहे आणि धनुराशी याच्या द्वितीयामध्ये मकर राशीमध्ये सूर्य आणि बुध हे दोन्ही मिश्रित ग्रह आहेत. षष्ठामध्ये एक पापग्रह, सप्तम या राशीच्या षष्ठामध्ये म्हणजे धनुराशीच्या षष्ठामध्ये म्हणजेच वृषभेमध्ये केतू आहे म्हणजे एक पापग्रह आहे. सप्तम केंद्रामध्ये चंद्र आहे. धनुराशीच्या सप्तमामध्ये मिथुन राशी येते आणि त्याच्यामध्ये चंद्र आहे. नवमामध्ये बृहस्पती आहे. धनुराशीच्या पासून नवम स्थानामध्ये गुरु स्थित आहे सिंह राशीमध्ये. म्हणून ह्या राशीची दशा शुभ
फल देणारी किंवा थोडस अनिष्ट फल देणारी देखील ठरू शकते, कारण तिच्या षष्टामध्ये केतू आहे, त्यामुळे अनिष्ट फल देईल. धनु राशीपासून 12व्या स्थानामध्ये अनेक पापग्रह स्थित आहेत. वृश्चिक राशीमध्ये मंगळ आहे, शनी आहे आणि राहूही आहे. आणि आता ही वृश्चिक राशी असलेलं हे स्थान हे आता पंचम स्थान राहिलेलं नाही, कारण आपण धनु राशीची महादशा बघत आहोत. म्हणून धनु राशीच्या व्ययात आलेलं हे स्थान आहे. आणि म्हणून धनु राशीपासून 12वं असलेलं किंवा धनु राशीपासून व्यय ठरणार असं ते वृश्चिक राशीचं स्थान. आणि त्यामध्ये मंगळ आहे, शनी आहे, राहू आहे, या पापग्रहांनी गर्दी केलेली आहे. आणि त्यामुळं या राशीची दशा थोडीशी अत्यंत कष्टकारकच जाईल, अशा प्रकारचं त्यांचं विवेचन आहे. कारण तिच्या षष्टामध्ये पापग्रह आहे, तिच्या व्ययस्थानात पापग्रह आहे. फक्त तिच्या भाग्यामध्ये चांगले ग्रह आहेत, गुरु एक चांगला आहे. त्यामुळं या राशीची दशा ही अशी थोडी मिश्रित अशा प्रकारची जाईल. पण जेव्हा धनुराशीची दशा या वृश्चिक राशी संदर्भात अंतर्दशेच्या रूपाने येईल, तेव्हा अत्यंतिक कष्ट होतील, अत्यंतिक त्रास होईल. आणि फलस्वरूप 1990 मध्ये धनुराशीमध्ये शनी मकर मध्ये, राहू वृश्चिक मकर मध्ये असलेला शनी धनुराशीमधील मकर राशीत असलेले ग्रह आणि वृश्चिक राशीत असलेले शनी राहू हे ग्रह, तर या सर्वांची भोग राशी ही वृषभ राशी ठरते. आणि वृषभ राशीमध्ये मंगळाचं गोचर भ्रमण होईल. आणि त्यावेळेला या व्यक्तीला काही कारणाने जीवनामध्ये रोग होईल, जीवन मरण याचा सामना त्याला करावा लागेल. मोठं संकट येईल, मोठा रोग होईल, मोठे शारीरिक आघात होतील. परंतु शुभ राशी धनुराशी आहे, त्यामुळे हे अनिष्ट त्याचं निवारण होईल. या अनिष्टातून तो पार पडेल. आणि अशा प्रकारे बुद्धीचा प्रयोग करून आपण दशांतरदशाचा विचार करून आणि दशेपासून असलेली इतर स्थान 6, 12 आहेत, 1, 9, 5 आहे, या स्थानांचा, त्यातील ग्रहांचा, त्या राशींच्या दृष्टीचा विचार करून आपण त्या दशेतील शुभ अशुभत्वाचा कालखंड काढून द्यायला हवा. त्यासाठी आपल्याला गोचर भ्रमणे बघावंच लागतं. जर 1990 साली या दशेमध्ये त्रास होणार आहे, तर मग 1990 साली काय ग्रह गोचर असतील हे आपल्याला बघता आलं पाहिजे. त्या ग्रह गोचराचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि त्यामुळे सोपं आहे. ग्रह गोचराचा विचार करत असताना आपल्याला चंद्र सूर्याचा विचार करता येईल, मंगळ शनीचाही विचार करता येईल. नेमके त्यावेळेला ते कुठून भ्रमण करीत असतील, राहूचा विचार करता येईल. आणि आपल्याला या फलितावर प्रकाश टाकता येईल. फक्त थोडासा अभ्यास गोचर ग्रहांचा नियमित असणं आवश्यक आहे. ग्रहांची भ्रमण माहित असणं आवश्यक आहे. ग्रहांचा भ्रमण कालावधी माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक ग्रहाला एकच कालावधी लागतो असं नाही. प्रत्येक ग्रहाला वेगवेगळा कालावधी लागतो. आणि तो आपल्याला माहिती झाला, त्या ग्रहांच्या वक्री स्तंभित अवस्था माहिती झाल्या, म्हणजे आपण सहजगत्या अंदाजाने का होईना परंतु सांगू शकतो की या स्थानातून 2022 साली शनीचं भ्रमण होणार आहे. या राशीतून त्यावेळेला गुरु भ्रमण करीत असेल, तेव्हा सूर्य कुठं असेल,
तेव्हा भूत कुठं असेल याची कल्पना आपण करू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला भविष्य कथन करता येतं किंवा याच्या अगोदर काय काय ग्रहस्थिती होती आणि त्यानुसार या जातकाला कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागलं आणि आता तो कोणत्या मनवस्थेत आहे याचाही विचार करता येतो. पण हा विचार करण्यासाठी पुन्हा मी सांगते आहे की तुम्हाला गोचर ग्रह भ्रमण, कुंडलीतील ग्रहांची असलेली मूलतः जन्मतः असलेली स्थिती, गोचर भ्रमणाने ग्रहांची असलेली स्थिती आणि महादशा कोणकोणत्या त्याला लागू पडतात, कोणकोणत्या महादशेचा कालखंड, त्या कोणत्या कालखंडातून यांचं भ्रमण चालू आहे याचा विचार करून आपण सांगोपांग व्यवस्थित अशा प्रकारचा कालनिर्णयात्मक भविष्याचा आलेख जातकाच्या पुढे नक्कीच ठेवू शकतो. फक्त त्याच्यासाठी अभ्यासेन तू कौंतेय, अभ्यास हवा, आपला प्रयत्न हवा, आपलं वळण हवं. आपल्याला नेहमी नेहमी त्या गोष्टी शरीराला, इंद्रियाला, मनाला, बुद्धीला करण्याची सवय हवी. अशा प्रकारे हा बुद्धिप्रयोग करून स्वतःने या दशांच्या बद्दलचं फल निर्धारित करायला हवं. यश्च राशी शुभक्रांता शुभ पश्चात शुभाग्रहा तद्दशा शुभदा प्रोक्ता विपरीते विपर्यया त्रिकोण रंध्र रिफस्थे शुभ पापे शुभाशुभम तद्दशायां च वक्तव्यम फलम दैव विदा सदा. जी राशी शुभग्रहांनी युक्त आहे किंवा ज्या राशीच्या मागे पुढे शुभग्रह आहेत त्या राशीची दशा ही शुभत्वाच्या कसोटीला स्पर्श करूनच पुढे जाईल, अर्थात ती शुभ फल देईलच. आणि जर अशुभ ग्रह जर असतील आणि अशुभ ग्रहांचा जर स्पर्श या दशेला होत असेल तर निश्चितच विपरीत फल मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण कितीही म्हटलं की मी अमुक करील, मी तमुक करील, परंतु झालेलं दुर्लक्ष आणि त्यामुळे आलेले हे विपरीत ग्रहांचे परिणाम जर लक्षात घेतले नाही तर फार अशा प्रकारच्या विपरीत संकटाला सामोरे जावं लागेल. त्यामुळं हे अशुभ ग्रह जरा थोडे सांभाळून अभ्यासावे लागतात. ते केव्हा कधी दगा देतील, केव्हा कधी आपल्याला घसरगुंडीवरून एकटं एकाकी सोडून देतील की आपण दिशाहीन घरंगळत जाऊ हे आपल्याला कळूही शकणार नाही. तर त्यासाठी आपल्याला या ग्रहांच्या कुंडलीतील स्थितीचा आणि गोचर भ्रमणाचा एक अंतरपट नेहमी जुळवावा लागेल. तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने महादशेचा चांगुलपणाचा किंवा वाईटपणाचा विचार करून फलिताचा हा स्कंद विदित करावा लागेल, फलिताचा हा स्कंद अभिव्यक्त करावा लागेल. तर अशा प्रकारे आपण ही गोष्ट बघितलेली आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या बुद्धी कसोटीचा इथं खूप मोठा फायदा आहे. जी राशी शुभग्रहांनी युक्त असते किंवा त्याच्या मागे पुढे शुभग्रहांचीच जंत्री असते तेव्हा ती राशी शुभ फल देण्यासाठी बांधली गेलेली असते. तिच्यावर जबाबदारी येऊन पडते शुभग्रह देण्याची, कारण तिच्यामध्ये शुभग्रहांचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यांच्या पायाची रुंधून सुरू झालेली आहे, शुभत्वाचे वलय सगळीकडे पसरत आहेत. मग त्या राशीला शुभ फलच द्यावं लागेल ना. आणि जर अशुभत्वाची चाहूल लागत असेल, अशुभत्वाच्या त्या चाहुलीनं ते घर तो भाव जर मलिन होत असेल, जर विकलांग होत असेल तर अशा वेळेला त्या भावाबद्दलचं फलित चांगलं अपेक्षित हे आपल्या दुर्बल मनाचं प्रतीक नाही का?
त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून, सांगोपांग विचार करून, फलिताच्या दृष्टीनं आपला निर्णय पक्का करायला हवा, आपली पावलं पक्की टाकायला हवी. एकाच राशीमध्ये, एकाच फक्त पादामध्ये, एकाच फक्त असलेल्या राशीच्या पदामध्ये, नक्षत्राच्या पदामध्ये तुम्ही म्हणा ही जी दशा आहे ती दशा लांब लचक एकदम 9 ग्रह येते, 9 राशींची येते. ती आपण कालचक्र दशेमध्ये बघितलेली आहे आणि त्याचंही सूक्ष्म फल बघितलेलं आहे. इथं या चर रशा ज्या आहेत, चर राशीच्या दशा, त्या संदर्भात आपण बोलतो आहोत. आपण जैमिनीय दृष्टिकोनातून अभ्यास करतो आहोत. तो थोडा तुम्हाला किचकट वाटणं स्वाभाविक आहे, कारण नेहमी जैमिनीय अभ्यास आपला होत नाही. आपण त्याच वाटेनं फलिताच्या असलेल्या त्या स्कंदाला स्पर्श करीत नाही. त्यामुळे आपण जी पद्धत वापरतो तिच्या दृष्टीतून विचार करावा. पण उत्तर मात्र काही का होईना एकाच गावात जाऊन थांबणार आहे. पद्धत कोणती वापरा, उत्तर तेच येणार आहे. तर आता असं काहींचं म्हणणं असतं की मी या पद्धतीनं गेलो तर उत्तर करेक्ट मिळतं, सरळ मिळतं, लवकर मिळतं, असेलही. परंतु आपापल्या पद्धती ज्या सोयीस्कर वाटतात त्या वापरून आपण उत्तराच्या ध्येयापर्यंत गेलो तर त्यात काही चूक नाही, वावगं नाही. जे शिकलात त्याच्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. तर त्यातून तुम्हाला ही या विविधतेचं दर्शन आणि विविध असलेल्या या सगळ्या पद्धतींना आत्मसात करण्याची शक्ती निश्चित प्राप्त होऊ शकते. परंतु त्यासाठी अगोदर आपला एक दृष्टिकोन पक्का हवा आणि त्या दृष्टिकोनानुसार आपण आपली एक वाट शोधून त्या वाटेनं दृढ निश्चयानं पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला तर फलित हे तुमच्या हातातच आहे. समजून घेण्यात आहे, समजण्यात आहे, भरकटत जाण्यात नाही. जे काही दिसलं ते सगळं मला आलंच पाहिजे असं कधी होत नाही. त्यामुळे इथं त्यांनी सांगितलंय की बाबांनो, तुम्ही फलित विचार हा वैयक्तिक करा, स्वतःच्या बुद्धीनं करा, प्रज्ञेने करा. स्वतःच्या बुद्धीचं कौशल्य त्यामध्ये होता. त्यामुळं त्रिकोण स्थानाच्या दशा ह्या शुभ पाप फलांनी युक्त असतील तर त्या मिश्रित जातील. त्याचप्रमाणे या दुस्थानातील दशा सुद्धा शुभ पाप फलांनी मिश्रित असतील तर त्या देखील मिश्रितच सुख आनंद दुःख देणाऱ्या ठरतील. अशा प्रकारचं विवेचन इथं पान नंबर 522 19व्या श्लोकापर्यंत त्यांनी केलेला आहे. त्रिकोण रंध्रारी शुभ पापैर्शुभाशुभम तद्दशायां च वक्तव्यम फलम दैव विदासदा. तर अशा प्रकारे शुभ किंवा पापग्रहांच्या मिश्रिताने एक निश्चित फलाची त्या फलिताची निर्मिती होईल. अशा प्रकारचं वक्तव्य इथं बृहत पाराशर या पुस्तकामध्ये पराशर मुनी करतायत. आता बाधास्थान त्याचा प्रथम निर्णय, त्याच्या फलाचा निर्णय. बाधास्थान कोणकोणते असतात? प्रत्येक लग्नाला एकच बाधास्थान दिलेलं आहे. चर लग्नाला किंवा द्विस्वभाव राशीच्या लग्नाला, द्विस्वभाव राशीच्या लग्नाला सप्तम स्थान हे बाधास्थान आहे आणि सप्तम स्थानामध्ये येणारी राशी अर्थातच बाधक स्थानाची, अकाल मृत्यू स्थानाची ही राशी असू शकते. आणि त्यामुळं
आपल्याला सप्तम स्थान, द्वितीय स्थान यांचा भावेश आणि त्या भावेशाचं कर्तृत्व हे लक्षात घेऊन फलितात पुढं पाऊल टाकावं लागतं. तर आपल्याला या ज्या बाधक स्थान आहेत, बाधा स्थानापासून फलिताचा निर्णय, जे स्थान बाधक ठरलेले आहेत, ज्या ग्रहांचे ते स्थान आहेत आणि ते बाधक ठरलेले आहेत, त्या ग्रहांची कुंडलीतील स्थिती, त्या ग्रहांची सत्योस्थिती आणि त्या ग्रहांचं आपल्या जीवनात असलेलं स्थान बघून आपल्याला त्यांच्या बाधकत्वाचा किती प्रत्यय येतो, त्रास होतो, याचं उदाहरण आपण एक सहजगत्या आपल्या स्वतःच्या कुंडलीतून किंवा आपण आपल्याला दिलेल्या जातकाच्या त्या मॉडेल कुंडलीतून पण काढू शकतो. बाधा स्थानापासूनचा फलित निर्णय. तर 1, 4, 7, 10 या राशीमध्ये क्रमशः 11, 2, 5, 8 बघा. आता या राशी कशा आलेल्या आहेत, या सगळ्या लाभस्थानातल्या राशी आहेत. 1 पासून 11 हे लाभस्थान आहे, 4 पासून 2 हे लाभस्थान आहे, त्यानंतर 7 पासून 5 हे लाभस्थान येईल आणि 10 म्हणजे मकर राशी पासून 8 हे बाधक स्थान येईल. तर अर्थात या बाधक स्थानाचा विचार देखील करावा लागणार आहे आणि त्यामुळे 1, 5, 7, 10 या राशी क्रमशः 11, 2, 5, 8 या राशीमध्ये त्यांचं बाधस्थान आहे. आणि अर्थात सगळ्या चरराशीपासून 11वी राशी असलेली राशी ही बाधास्थान होते. तर अशा प्रकारे दशाभुक्तीच्या वेळेला जे स्वामी राहूच्या मदतीला असतील, राहूची मदत करतील, राहूला साथ देतील, साथ देतील, तर त्यावेळेला ज्या स्थानामध्ये पापग्रह राहतील त्या स्थानाची दशा ही अत्यंतिक वाईट जाईल. विपत्ती, संकट, शोक, बंधन योग, दारिद्र्य, कर्ज, अनेक प्रश्न आहेत माणसाच्या जीवनामध्ये. अनेक प्रश्नाला स्पर्श करता येईल, परंतु विशिष्ट अशा प्रकारच्या गोष्टीचा निर्देश इथे करणं आवश्यक आहे. ते म्हणजे आपल्याला बाधास्थानाचा मुख्य विचार करायचा आहे. बाधास्थानामध्ये जर पापग्रह असतील तर त्यावेळेला त्या राशीची दशा ही फार विपत्तीची, महान शौकीन माणसाची आणि बंधनादी योगामध्ये अडकून पडण्याची आहे, हे लक्षात घ्यायला हवं. ऊर्ध्व मेष कर्क तुला नकर राशी नाच यथाक्रम बाधास्थानानि प्रप्रोक्ता कुंभ गो सिंह वृश्चिका पाके शक्रांतरा राशो वा बुधास्थाने शुभेतरे स्थिते सती महाशोको बंधन व्यसनाय नमः. 1, 4, 7, 10 राशीमध्ये क्रमशः 12, 2, 5, 8 या राशी बाधा निर्माण करणाऱ्या आहेत. कारण मेष लग्नाच्या वेळामध्ये मीन राशी येते, कर्क लग्नाच्या वेळामध्ये मिथुन राशी येते, सिंह लग्नाच्या वेळामध्ये कन्या राशी येते आणि मकर लग्नाच्या वेळामध्ये कुंभ राशी येते. सिंह लग्न आणि मकर लग्न नंतर. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या असलेल्या या स्थानामध्ये वेगवेगळ्या
प्रकाराने येणाऱ्या या लग्नामध्ये वेगवेगळे ग्रह विपरीत अवस्थेमध्ये स्तंभी मार्गी अशा अवस्थेमध्ये बसतात आणि त्यावेळेला त्या स्थानाच्या महादशेचं किंवा त्या स्थानाच्या असलेल्या कुठल्याही गोष्टीचं आपण जे विवेचन करतो ते आपण गोचर ग्रहांना गृहीत धरूनच करतो. कुंडलीतील ग्रहांची त्याच्याबरोबर होणारी योगकारक स्थिती लक्षात घेऊनच कुठल्याही महादशेच्या फलिताला आपल्याला हात घालावा लागतो. आणि म्हणून बाधास्थानाचे निर्णय काय आहे तर बाधास्थानाची जर दशा असेल तर त्यावेळेला बरेचसे ग्रह एकत्र सापडतात, पापग्रह एकत्र राहतात, पण त्यांना तशा प्रकारची पापग्रहांना तशी दशा म्हणजे वाईट दशा जर असेल तर तिथं असलेली त्या स्थानातील पापग्रहांची जंत्री ही निश्चितच वाईट फलाचाच उद्गार करते, वाईट फलाचीच प्रवृत्ती जोपासते आणि त्यामुळे विपत्ती, महान शोक किंवा बंधनादी फल अशा प्रकारचं काहीतरी विपरीत पण प्रचंड परिणाम करणार असं फल आपल्याला मिळतं. आणि त्यावेळेला या महादशा किंवा या दशा किंवा या ग्रहांचं पाकग्रहांचं जे गतिमान रीतीने असणारा त्यांचा जो प्रवास तर या सगळ्यांच्या मार्गामध्ये ही महादशा कशा प्रकारे उभी राहू शकते आणि कशा प्रकारे शुभत्वाचा परिपोष करू शकते की अशुभत्वाचं अंगुली निर्देशन करू शकते, यावर विचार करून जातकाला पुढील सुखदुःखाशी हातमिळवणी करता येऊ शकते. पूर्वोक्त असलेल्या या भावांच्या मध्ये काही ग्रह हे विशेषतः प्राय काही ग्रह जे आहेत ते फल देतात, विशेष दशेमध्ये विशेष ग्रह फल देतात आणि त्यामुळं त्या ग्रहांचा देखील विचार करायला हवा राशीमध्ये अथवा दशा किंवा पूर्वीप्रमाणे विचार केला तर काही आपण त्याच्या अगोदरच्या भावामध्ये जर काही ग्रह असतील तर त्यांचा देखील आपल्याला ज्या स्थानाच्या महादशेचा विचार आपण करतो त्याच्या जर व्ययस्थानात काही ग्रह असतील तर तरी देखील त्या ग्रहांचा देखील विचार आपल्याला या दशेच्या बरोबर करायला हवा आणि त्यामुळं सुख दुःख चांगलं वाईट मिश्रित फल हे कसं मिळेल याचं समग्र अभ्यासातून आपल्या जातकाच्या पुढे आपल्याला ठेवता यायला हवं. उच्च स्वर्क्षे ग्रहे तस्मिन् शुभम सौख्यम धनागमम. तर चालू आहे ना, ऐकू येतंय ना? येते हो मॅडम येतोय. कोणाचा तरी माईक चालू आहे मॅडम. माझा तर चालू असणारच की. तुमचा सोडून कोणाचा तरी आवाज येतोय. असू दे, करतील बंद आपोआप. लोक समजदार आहेत, चुकीनं हो राहतो. चालेल चालेल. कोणी मुद्दाम नाही नाही करीत. नाही हो बरोबर आहे. हो आणि सगळे व्यवस्थित असतात, त्यामुळे एकदम त्यांना आपण दुखवणं पण बरोबर नाही. तर ठीक आहे. उच्च स्वर्क्षे गृहे तस्मिन् शुभम सौख्यम धनागम तच्छून्यम चेद सौख्यम स्यात् दशा न फलप्रदा. ज्या राशीचे स्वामी त्याच राशीमध्ये स्थित असतील तर त्या राशीमध्ये कोणी ग्रह उच्च होत असेल तर ती दशा धन सुख शुभ आनंद अमृत फल देणारी ठरते. म्हणजे एखाद्या राशीमध्ये किंवा आपल्या घरी आपल्या कुटुंबाचा प्रमुख असेल तर किती चैतन्य असतं. आज बाबा घरी आहेत, मग काहीतरी बाहेर जाऊयात, काहीतरी खाऊयात, वेगळा पदार्थ करूयात, गप्पा मारूयात, आनंदी आनंद असतो. म्हणजे घरामध्ये जर तो
त्या स्थानामध्ये त्या स्थानाचा मालक असेल, भावेश असेल, आणि शिवाय शुभग्रहांची जर दृष्टी असेल तर त्यावेळेला सौख्यम धनागमा, तस्मिन शुभम सौख्यम धनागमा. त्यावेळेला त्या दशेमध्ये धन, सुख, शुभ गोष्टी, आनंद, प्रेम, चैतन्य मिळू शकेल. पण उक्त राशीच्या दशेमध्ये जर पापग्रह असतील, तत्शून्यम चेद सौख्यम दशा न फलप्रदा. जर त्याच्यामध्ये शून्यवत ग्रह असतील, जर अस्तंगत ग्रह असतील, तर त्या राशी अशी पापग्रहांनी मलिन झालेली असेल, तर त्या पूर्वी सांगितलेल्या भावाप्रमाणे ही राशी चांगलं फळ देऊ शकणार नाही तिच्या दशेमध्ये. आणि त्यामुळं मग ती चांगल्या स्थानाची राशी असली तरी परंतु जर ती मलिन झालेली असेल पापदृष्टीनं, पापग्रहाच्या अस्तित्वानं, तर त्यावेळेला तिच्यापासून आपल्याला काहीही फलाची अपेक्षा करता येणार नाही. आता आपण अंतर्दशा फल बघणार आहोत. बाधक व्यय षड्रंध्रे राहुयुक्ते महद्भयम, प्रस्थाने बंधन प्राप्ति राजपीडा रिपुर्भयम, रव्यार राहु शनि भुक्त राशि स्थिरा यदि, तद राशि भुक्तोपतरम राजकोपान महद्भयम, भुक्ति राशि त्रिकोणे तु निचखेट स्थितो यदि, तद राशो आयुते नीचे पापे मृत्युभयम वदेतो. फार कठीण आहे. अंतर्दशेमध्ये देखील पापग्रहांची अंतर्दशा असेल, पापग्रहांच्या पेक्षा दुस्थानाची असेल, दुस्थानापेक्षाही जर मृत्यूस्थानाची, रंध्रस्थानाची असेल, तर त्यावेळेला त्या दशेच्या परमावधीच अतिशय वाईट असं फल प्राप्त होऊ शकतं. बंधक व्यय षड्रंध्रे राहू युक्ते महद्भयम. जी राशा बाधा म्हणून सिद्ध झालेली आहे, जी राशी ती बाधा म्हणून सिद्ध झालेल्या राशीच्या मध्ये जर फलिताची किंवा त्यावेळेला त्या राशीची दशा जर आलेली असेल, बाधक स्थानाच्या किंवा व्ययस्थानाची, षष्ठ किंवा रंध्रस्थानाची, म्हणजेच दुस्थानाची जर दुस्थानात स्थित राशींची दशा जर प्राप्त झाली असेल आणि त्यातले त्यात ते दुस्थान जर राहू केतू युक्त असेल, तर महद्भयम, फार मोठी भीती, संकट, चोरापासून भीती, शत्रूपासून भीती, रोगापासून भीती, सगळ्याची भीती. तर अशा प्रकारे त्या दशेमध्ये जर आपण अशा जर विपरीत ग्रहांची रुंझून असलेली बघितली तर निश्चित त्या दशेमध्ये आपल्याला विपरीत फलांचं तेच फळ मिळणार आहे हे गृहीत धरून सावधतेने पावलं टाकावी लागतील, सजगतेने जगावं लागेल. कारण या दशा एखाद्या वेळेला माणसाला संकट अंता महासंकट पण आणून पुढं उभं करू शकतात. त्यामुळे रव्यार राहु शनी भुक्ति राशि स्थिरा यदि, तद्राशि युक्तो पतनम राजकोपान महद्भयम. मंगळ राहू शनी ज्या राशीमध्ये स्थित आहे त्या राशींच्या अंतर्दशामध्ये राजकोपाचं भय असू शकतं. बघा, महादशा जेवढा मोठा परिणाम करीत नाही तेवढ्या त्वरित परिणाम, परंतु तसाही मोठाच अशा प्रकारचा अंतर्दशा नाद करू शकतो. अंतर्दशेतून आपण जर पुढच्या दशेच्या कार्यक्रमामध्ये उतरलो तर विदशा, सूक्ष्मदशा आणि प्राणदशा या देखील परिणामासाठी आपापली भूमिका बजावतात आणि त्या देखील त्या परिणामाच्या दृष्टीनं जे काही भूमिका बजावतात त्या अत्यंत कठोर आणि त्वरित इफेक्ट होणाऱ्या असतात.
महादशानात तुम्हाला एखाद्या गोष्टीची प्रचिती देईल, वाईट किंवा चांगली, परंतु यथावकाश त्याची गुरु असला तर 16 वर्षाची महादशा आहे. इथं जैमिनीमध्ये तसं नाही, मी विंशोत्तरीची म्हटलेली आहे. तर तेव्हा थोडक्यात म्हणजे चर राशीची जी दशा असेल ती त्याला प्राप्त होईल. किमान 9 दशा 9 वर्षाची ती तर प्राप्त होईल. आणि मग अशा वेळेला त्या कालखंडामध्ये आपल्याला भय, भीती, चिंता, संकट आणि अत्यंत अशा प्रकारचं एक भयकृत वातावरण आपल्या मनामध्ये निर्माण राहील. त्यातून अशांतता निर्माण होईल. बघा, मन कधी कधी अशांत होतं. भय असेल तर अशांतता होती. चोरी होण्याची भीती असेल तरी अशांतता होती. रोग होण्याची भीती असेल तरी अशांतता होती. शरीर स्वास्थ्य चांगलं राहत नसेल तरी अस्वस्थता होती, अशांती होती. माणूस जेव्हा या षडरिपूंना नमस्कार करून आपल्या स्वतःच्या वेगळ्या अशा श्रद्धायुक्त मार्गाने एकनिष्ठेने चालू लागेल, तेव्हा आता नाही भय, शोक, चिंता या अवस्थेला जाईल. तेव्हा त्याला कुठल्याही महादशा त्रास देणार नाही. पण भीती, आता अष्टम स्थानाची महादशा आहे, काय होईल, काय होईल, काय होईल. आपण आपलं काम जर अगदी निष्ठेने परमेश्वरावर विश्वास ठेवून एकाग्रतेने करीत आहोत तर काय होईल याची चिंता कशाला. परंतु या महादशेत हे अशा प्रकारची फळं आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यातही जर आपण अशा प्रकारची निष्ठा ठेवली, त्रिकोण स्थानाची दशा असली तर आपल्याला निश्चितच त्याच्यामध्ये सुखावह अशा प्रकारे दिवस घालवता येतात. अंतर्दशा राशीमध्ये, अंतर्दशा जर राशीच्या पासून त्रिकोण स्थानातील नीचग्रहाची असेल किंवा नीचग्रह त्रिकोण स्थानामध्ये असेल किंवा पापग्रह असेल तर ते मृत्यू भय दर्शवितात, मृत्यूची भीती दाखवतात. अशा वेळेला मृत्यू म्हटला की कालच तुम्हाला सांगितलं, श्रद्धायुक्त अंतःकरणाने महामृत्युंजयाचा जप करणे किंवा महामृत्युंजय यांचं काही जे काही साहित्य मिळेल, अर्थात महामृत्युंजय म्हणजे शंकर, तर त्याच्यावर श्रद्धा ठेवून आपण ते जीवनामध्ये वाचणे ही भीती घालवण्याचं लक्षण आहे. तद्राशी भुक्तोपतरम राजकोपान महत्फलम, त्या राशीमध्ये मोठ्या प्रकारचा परिकोप होतो राजाकडून आणि तो कदाचित त्याला बंधन योगामध्ये पण अडकू शकतो. तद्राशी भुक्तोपतनम राजकोपान महद्भयम, महद्भयम मोठं भय असू शकतो. भुक्ती राशी त्रिकोण हेतू निज खेत स्थितो यदी, जर एखादी भुक्ती राशी त्रिकोणामध्ये असेल आणि त्यामध्ये स्वतःच्या त्या राशीचा मालक त्याच स्थानामध्ये निज खेता स्थितो यदी भावेश भावातच असेल, तद्राशो वायुते नीचे चापे मृत्यू भयम वदेतो. तर त्या राशीपासून आपण जर बघितलं तर धनुराशीपासून द्वादश स्थानामध्ये असलेला राहू, त्यामुळे तो अशुभ फल देतो आहे. परंतु आपण त्याच राशीची दशा अंतर्दशा, आपण जर अंतर्दशा राशीपासून म्हणजे अंतर्दशा ज्या राशीची आहे त्याच्यापासून आपण त्रिकोणामध्ये नीचग्रह आहे की काय हे बघून तसं असेल तर पापग्रह असेल तर मृत्यू भयप्रद होतो, असा एक मनाशी खुणगाठ आपण बांधून ठेवायला हवी. जर मंगळ सूर्य राहू या हे त्रिकोण राशीमध्ये असून त्या राशींचीच अंतर्दशा येत असेल तर राजकोप, भय, संकट
दारिद्र्य येण्याची शक्यता असते. सूर्य, मंगळ, राहू, शनी या पराजित राशीमध्ये किंवा त्या राशीच्या अंतर्दशेमध्ये जर आल्या तर राजकोप, राजभीती तयार होते. जर त्याच वेळेला अंतर्दशा राशीमध्ये त्रिकोणामध्ये नीचग्रह असेल तर पापग्रह तो मृत्यू, भय, चिंता देतो आणि राजकोप पण कित्येकदा होतो. या पापग्रहांच्या अंतर्दशेमध्ये अशा प्रकारे आपलं व्यक्तिमत्व हे वेशीला टांगल्यासारखं होतं. आपल्याकडून राज चौकशी होते, अनेक संकट येतात, माणूस भयभीत होतो आणि जर त्याच्या कीर्ती, सुगंध किंवा काही जे मिळवलं त्यावर प्रश्नार्थक चिन्ह येऊन पडलं तर त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये एक फार मोठी अशी स्थित्यंतराची बाब येऊन त्याला राजकोप जर झाला तर जीवन हे मृतवत झाल्यासारखंच वाटतं. कारण कारण चांगल्या व्यक्तीला मान सन्मान आणि आपली इज्जत प्रतिष्ठा याची खूप जाण असते आणि त्यामुळे अशा वेळेला मृत्यू नाही पण मृत्यू इतकी पीडा त्याच्या जीवनाला होते आणि ती अशी पापग्रहांच्या, पापराशींच्या संदर्भात होते. उदाहरणार्थ धनुराशीपासून द्वादश राशीमध्ये राहू आहे म्हणून अशुभ फलाची संभावना आहे, परंतु प्रथम शुभ फल निश्चित होतो आणि त्याला शुभ फलच त्याला देण्याची एक प्रवृत्ती त्या ग्रहांमध्ये असते. जेव्हा शुभच अशा प्रकारचे ग्रह तिथं स्थित असतील किंवा शुभ राशींची दृष्टी असेल आणि जर शुभ आणि अशुभ एकत्र असले तर साधारण कष्ट होतील. साधारण वृश्चिक धनुमध्ये वृश्चिक राशीची जर अंतर्दशा आली तर हे सगळे त्या राशीगत असलेल्या ग्रहांचे परिणाम जातकाला निश्चितच भोगावे लागतील 96 पर्यंत. त्यामुळे ही वृश्चिक राशीची दशा अत्यंत अशुभ ठरू शकते. भुक्तिराशो स्वतुंगस्ते त्रिकोणे वापि खेचरे यदा भुक्तिदशा प्राप्ता तदा सौख्यम लभेन्नरा. पान नंबर 524. पान नंबर 524. भुक्तिराशो स्वतुंगस्ते त्रिकोणे वापि खेचरे यदा भुक्तिदशा प्राप्ता तदा सौख्यम लभेन्नरा. नगर ग्रामनाथस्त्वं पुत्रलाभं धनागमं कल्याणं भरिभाग्यं च. बरोबर आहे, तेच काढलं, अगदी बरोबर आहे बेटा. कल्याणं भरिभाग्यं च सेनापत्यं महोत्तमं पाकेश्वरो जीव दृष्टा शुभ राशि स्थितो यदि तद्दशायां धन प्राप्तिर्मंगलम पुत्र संभवम. तर अशा प्रकारे कोणती दशा काय देणार आहे याचं एक सुंदर श्लोकात्मक विवेचन त्यांनी इथं केलेलं आहे. अशुभ राशीची दशा ही अशुभच जाईल. त्यामध्ये अशुभ ग्रहांची स्थिती असली तर आणखीनच अशुभ जाईल, परंतु शुभ ग्रहांची दृष्टी, शुभ ग्रहाचं सान्निध्य, शुभ ग्रहाचा दृष्टिकोन त्यावर असला तर निश्चितच चांगल्या फलिताचे मळे पिकतील, चांगलं फलितच तयार होईल. परंतु त्यांनी पुन्हा सांगितले भुक्तिराशो स्वतुंगस्ते त्रिकोणे कापि खेचरे वापि खेचरे यदा भुक्तिदशा प्राप्ता तदा सौख्यम लभेन्नरा. अंतर्दशा राशीचा जर आपण विचार केला तर त्रिकोणामध्ये असलेल्या उच्चस्थ
प्राप्त ग्रह जो आहे तो सर्व काही सुख द्यायला प्राप्त आहे. उदाहरणार्थ त्रिकोण स्थानामध्ये एखादा शुभ ग्रह उच्च होऊन बसला, पंचमामध्ये कन्येचा बुध आहे, तर त्यावेळेला हे स्थान अतिशय उच्च झालं. हा बुध हा बुद्धीचा प्रवर्तक असलेला ग्रह जर अशा ठिकाणी शुभस्थानी शुभसिंहासनावर उच्च पदाला प्राप्त होऊन बसला, तर त्यावेळेला ते अत्यंत शुभप्रद गोष्ट घडली. तर त्या दशामध्ये नगर किंवा गाव यांचा अधिकार, पुत्र पिता यांचा अधिकार जो आहे, त्या सगळ्यांना त्याच्यापासून धनलाभ होईल, मंगलमय त्यांचे भाग्योदय होतील, सेनापती पदत्व पुढे येईल, उन्नती बढती उत्कर्ष आणि सौख्य ही अशा प्रकारची चतुसूत्री ठरलेली आहे. जर उन्नती झाली तर मग माणूस सुखाने काहीतरी जीवन समजून घेतो, जगू शकतो. जेव्हा दशास्वामी ग्रह शुभ राशीमध्ये असतील, गुरु शुक्र मंगळ बुध यासारखे ग्रह जर साथीला घेऊन जर निश्चितच होईल. आणि जर या सगळ्यांची जर पंचम स्थानावर दृष्टी असा होऊ शकतो. म्हणजे ज्या स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल त्या स्थानातील सगळ्या कारकत्वाच्या शुभत्वाचा परिपोष शुभ राशीची दशा नक्कीच करून आणते. त्रिकोण स्थानाची दशा ही नक्कीच तशा प्रकारची फायदा देणारी ठरते. त्रिकोण राशीच्या दशेमध्ये उच्च ग्रह असेल तर सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल. तुंगस्ते त्रिकोणे वापी खेचरेदा भुक्ती दशा प्राप्ता तदा सौख्यम लभेन नराः. तुंगस्ते म्हणजे उच्च असलेला जर ग्रह या त्रिकोण स्थानामध्ये असेल आणि त्याची दशा असेल तर मग ग्राम अधिकार, नगर अधिकार म्हणजे कुठं ना कुठं चांगल्या मोठ्या पदावर आपल्याला स्थापन होण्याची, मोठं पद अनुभवण्याची संधी प्राप्त होईल, पुत्रप्राप्ती होईल, धनलाभ होईल, मंगलमय कार्य घरात घडतील, सेनापती पद्धत होईल. थोडक्यात आपण ज्याप्रमाणे आपल्या विंशोत्तरी महादशा पाहतो, त्रिकोण स्थानाची जर विंशोत्तरी महादशा असेल तर ती शुभ फल देईल. लाभस्थानाची असेल तर लाभप्रद राहील, भाग्यस्थानाची भाग्योदय करेल, दशमस्थानाची व्यवसाय वृद्धी करेल, धनस्थानाची धनवृद्धी करेल आणि दुस्थानाची विपन्नावस्थेत खेचून नेईल. त्याप्रमाणेच या महादशींचं हे फलित त्याचप्रमाणे सांगितलेलं आहे. जर दशास्वामी ग्रह हा शुभ राशीमध्ये असून त्याच्यावर जर गुरुची दृष्टी असेल तर त्यावेळेला धनलाभ, पुत्रलाभ, पत्नीलाभ, सर्व मंगल कार्य होण्याचा लाभ त्याच्या जीवनात त्याला नक्कीच मिळू शकेल. बघा, कुठल्याही दशेमध्ये, कुठल्याही पद्धतीमध्ये गुरु हा सर्वश्रेष्ठ मानलेलाच आहे. गुरुकडून आपल्याला हे सगळं धन, सुख, संतती, संपत्ती प्राप्त होईल असं प्रत्येक ग्रंथकाराने म्हटलेलं आहे. तरी सुद्धा गुरुची स्थिती, गुरुचं स्थान, गुरुला मिळालेलं भावेशाचं पद आणि गुरुवर असलेल्या इतर ग्रहांची आणि गुरुसोबत आलेल्या इतर ग्रहांची स्थिती हे सगळं लक्षात घेऊनच फलित सांगावं लागणार आहे. कुठलाही ग्रह हा पूर्णतः शुभ फल देत नाही आणि कुठलाही ग्रह हा पूर्णतः अशुभत्वाच्या अशा विचित्र अवस्थेमध्ये पूर्णतः असू शकत नाही. मंगळासारखा ग्रहही शुभ फलाचं दान देतो आणि गुरुसारखा ग्रहही कित्येकदा माणसाला विपन्नावस्थेमध्ये खेचतो. प्रत्येक ग्रहाची कुंडलीतील स्थिती आणि त्याची असलेली महादशा या सगळ्याचा, शिवाय अंतर्दशा या सगळ्याचा विचार करूनच आपल्याला
हॅलो, हा मॅडम. ऐकू येतंय ना? हो हो, ऐकू येत आहे. या सगळ्याचा विचार करूनच आपल्याला सगळ्या गोष्टीचा फलिताचा विचार करावा लागतो. तर हे दशास्वामी शुभ राशीमध्ये असतील आणि गुरुच्या जर दृष्टीचा लाभ होत असेल तर निश्चितच सर्व मंगल होईल. नगर ग्रामनाथस्थ पत्र लाभम धनागमम कल्याणम भरिभाग्यम च सेनापत्यम महोत्तमम पाकेश्वरो जीव दृष्ट्या शुभ राशी स्थितो यदि तत्दशायाम धन प्राप्ती मंगलम पत्र संभवम. 28 श्लोकापर्यंत हे वाचन मी केलेलं आहे. आता आपण पुढचे श्लोक बघत आहोत. ग्रहांचे शत्रू आणि मित्र. ग्रहांच्या शत्रू असलेल्या राशी. ग्रहांना पण शत्रू आहेत, ग्रहांना पण मित्र आहेत, राशी पण त्यांच्या शत्रू आहेत, भाव शत्रू आहेत. मग आता त्याच्याबद्दल काय इथं विवेचन केलेलं आहे. सीता सीत भययुग्माश्च. सीता सीत भययुग्माश्च सूर्यस्य रिपुराशया. कौर्पिल तौलिक घटाश्चेंदो भौमस्य रिपुराशया. काय म्हटलेलं आहे? सीता सीत 2 आणि 7. सीत म्हणजे शुक्र, 2 आणि 7 या त्याच्या. सीता सीत भयुग्मश्च 10 आणि 11 ह्या जोडीने येणाऱ्या म्हणजे 2 आणि 7, 10 आणि 11 या राशी, ह्या युग्म राशी, दोन्ही एकाच ग्रहाच्या असलेल्या या 2 युग्म राशी. त्याचप्रमाणे 3 हे सूर्यादी ग्रहांच्या शत्रूंच्या राशी आहेत. सूर्यादी ग्रह आणि चंद्रादी ग्रह, सूर्याधिष्ठित ग्रह आणि चंद्राधिष्ठित ग्रह हे मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. राशी ज्या आहेत सूर्याधिष्ठित त्याच राशीचे स्वामी हे सूर्यादी ग्रह आहेत. तर सूर्याची शत्रू राशी असलेल्या राशी म्हणजे 1, 8, 7, 11. मंगळाच्या 2 राशी 1 आणि 8. शुक्राची 1 राशी आणि शनीची 1 राशी. तर या राशीमध्ये चंद्राचे त्या राशी चंद्राच्या शत्रू आहेत आणि 9, 12, 3, 7, 6 मंगळच्या शत्रू राशी आहेत. त्याचप्रमाणे 4, 12, 8, 11 या बुधाच्या शत्रू राशी आहेत आणि 2, 7, 3, 6 या गुरुच्या शत्रू राशी आहेत. 2, 7 म्हणजे शुक्राच्या, 3, 6 म्हणजे बुधाच्या. गुरुचा शुक्र आणि बुध शत्रू आहे. 4, 12, 8, 11 या बुधाच्या शत्रू राशी आहेत. 4 म्हणजे चंद्र, 12 म्हणजे गुरु, 8 म्हणजे मंगळ आणि 11 म्हणजे राहू. कारण शनी बरोबर राहू देखील या कुंभ राशीचा अधिपती झालेला आहे. त्यामुळे या बुधाच्या शत्रू राशी आहेत. त्यानंतर 9, 12 म्हणजे गुरुच्या, 3, 6 म्हणजे बुधाच्या आणि 7 म्हणजे शुक्राची या मंगळाच्या शत्रू राशी आहेत. आणि वृश्चिक, तुला आणि कुंभ या राशीमध्ये चंद्राच्या या शत्रू राशी आहेत. आणि 2, 7, 10, 11, 3 ह्या सूर्याच्या शत्रू राशी आहेत. म्हणजे ज्या ग्रहाचे जे ग्रह शत्रू आहेत त्यांच्या असलेल्या अधिष्ठित राशी किंवा त्यांच्या नावावर टाकल्या गेलेल्या राशी या त्या ग्रहांच्या शत्रू राशी होतात. आणि ज्या ग्रहांशी त्यांचं मित्रत्व आहे त्या ग्रहांच्या राशी त्यांच्या मित्र राशी होतात. अशा प्रकारे शत्रू राशीचा विचार करून आपण अंतर्दशा फलाचा निश्चय करायला हवा. सीता सीत युग्माश्च सूर्यश्च रिपुराशया कौपीर तौलिक घटाश्चेंदो भौमस्य रिपुराशया. घट मीन नृयुक्तो तौलिक
कन्यांगस्य ततः परम कर्कमीनाली कुंभाश्च राशयोरिपवा स्मृताः. वृष तौलिक हे सगळं तुम्हाला मी राशी वाचून दाखवल्या, त्याबद्दलचेच हे श्लोक आहेत. आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे शत्रूच्या राशींचा विचार करून पुढे त्यांची दशांतरदशा कोणती येईल याबद्दल विचार करणार आहोत. अर्थात राशी स्वामी ग्रह जो आहे तो शत्रू राशीमध्ये किंवा अंतर्दशा प्राय असलेला ग्रह शुभ राशीमध्ये असेल तर, म्हणजे राशी स्वामी ग्रह शत्रू राशीत आणि अंतर्दशा असलेला ग्रह शुभ राशीत असेल तर त्यावेळेला मिश्रित फल प्राप्त होईल. अशा प्रकारे शत्रू राशीचा विचार करून दशांतर दशेमध्ये काय फल मिळेल याचा विचार करायला हवा. ए राज्य योगदा एच शुभ मध्यगता ग्रहा तस्माद्वा द्वित्रितुर्यस्य ग्रहा शुभ फलप्रदाः तद्दशायां शुभं ब्रूयाद् राजयोगादि संभवम् शुभद्वयांतर्गता पापेपि शुभदा स्मृताः. जो ग्रह जन्माच्या वेळेला राजयोग कारक होतो किंवा राजयोग दाखवणारा जो ग्रह असेल किंवा दोन शुभ ग्रह असतील तर त्या ग्रहांच्या मध्ये असलेल्या राशी ज्या आहेत, ज्यामध्ये 2, 3, 4 भावामध्ये ग्रह असतात तर ते ग्रह शुभ फल देतात. त्या राशी योगकारक होतात, त्याही शुभ फल देतात. आणि आपल्या दशेमध्ये त्या राशींची दशा ही संदर्भ म्हणून आपण आपली राशी व आपली आश्रित राशी त्या दशेमध्ये चांगले फळ देतात हे आपण बघतो. 2 शुभ ग्रहांच्या मध्ये असलेला पापग्रह सुद्धा शुभ फलच देणारा असतो. बरोबर आहे. 2 सज्जनांच्या बरोबर असलेला एखादा दुष्ट माणूस, पाप माणूस हा न कळत त्याच्या न कळत वरवर तरी तो शुभत्वाचीच भाषा बोलतो. कारण मेजॉरिटी जी त्याप्रमाणे त्याला वागावं लागतं. त्याला साथ देणारा एखादा आला म्हणजे तो त्याची पाप प्रवृत्तीवर काढील. पण जर तो एकटा असेल आणि 2 शुभ असतील आणि ते त्याच्या आजूबाजूला असतील सारखे अवतीभोवती तर त्याला अशुभ भाषा बोलताच येत नाही. त्याप्रमाणेच ग्रहाचं सांगितलेलं आहे. 2 शुभ ग्रहांच्या मध्ये पडलेला अशुभ ग्रह हा देखील शुभ फलच देतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. ये राजयोगदा एच शुभ मध्यगता ग्रहा. जे राजयोग देणारे 2 ग्रह शुभ आहेत त्यांच्या मध्ये पडलेला ग्रह हा शुभ फलच देतो. तस्माद्वा द्वित्रितुर्यस्था ग्रहा शुभ फलप्रदा. त्याचप्रमाणे त्या ग्रहांच्या मध्ये असलेला किंवा त्यांच्यापासून 2, 3, 4 या स्थानावर पडलेला ग्रह जो असेल तो शुभ फल देतो, योगकारक होतो. आपण इष्टाकष्ट चक्र बघत असताना, तात्कालिक मैत्री बघत असताना ग्रहाची बघितलेलं आहे की ग्रहापासून 2, 3 आणि 4 स्थानावर असलेला ग्रह आणि पुन्हा 10, 11, 12 या स्थानावर असलेला ग्रह हे त्या ग्रहासाठी शुभ ग्रह ठरतात. बाकीच्या स्थानात जे ग्रह येतील ते त्याचे शुभ ग्रह ठरू शकत नाहीत. तेच इथे नियम दाखवलेला आहे. 2, 3 भावामध्ये जे ग्रह असतात ते ग्रह शुभ फलकारक योगकारक होतात व आपल्या दशेमध्ये आपलं हे शुभ फल देतात. आपली दशा शुभत्वाच्या घटनेंनी ते भरवून काढतात. तसंच राशीची दशा त्याचा संदर्भ सुद्धा आपल्या राशीच्या या आपल्या आश्रित राशीची दशामध्ये ते पाहू शकतात. आपली राशी जी आहे त्या राशीमध्ये एखादी राशी ही अशी
आश्रित राशी असते आणि त्यामध्ये ते जे फल आपल्या राशीमध्ये मिळतं तेच आश्रित राशीमध्ये देखील मिळतो. दोन शुभ ग्रहांच्या मध्ये ज्याप्रमाणे एखादा पापग्रह शुभ फल देतो त्याप्रमाणे आश्रित राशीचा आहे. तर दशा प्रवेश गोचर फल समन्वय, गोचराचा आपण कसा फल समन्वय घालायला हवा दशा गोचर मध्ये हे इथं सांगितलेलं आहे. पूर्वी आम्ही जेव्हा MA ची परीक्षा दिली त्यावेळेला या सगळ्या दशा आमच्या अभ्यासाला होत्या आणि त्या दशा त्याचं फलित हे सगळं त्यावेळेला हे वाचायला किंवा अभ्यासायला आवश्यक होतं. तर यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची एखादी शासकीय विद्यापीठाची उच्च परीक्षा देण्याचा योग आला तर तुम्हाला निश्चित या दशांचा अभ्यास करावाच लागेल आणि त्याच्या संदर्भात उत्तर द्यावीच लागतील. म्हणून आज जे तुम्ही शिकता आहात त्याचा फायदा किंवा ऐकता आहात असं मी म्हणेल तर त्याचा फायदा आज हे थोडस कंटाळवाणे वाटेल परंतु त्याचा फायदा पुढे नक्कीच होणार आहे. दशा प्रवेश गोचर फल समन्वय, गता शुभ दशा मध्यम दशा सैन्यस्य शोभना सौम्यस्य शोभना, शुभा यस्य त्रिकोणस्यात् तद्दशापि शुभप्रदा, आरंभांतो मित्र शुभराश्य यदि फलम शुभम प्रतिराश्यैव नधार्थम प्रतिराश्यैम अब्धार्थम विभज्यम प्रतिराश्यैवमब्धार्थम विभज्य तत्फलम वदे. तर दोन योगप्रद अशा ग्रहांच्या दशेमध्ये जर एखादी साधी फल देणाऱ्या ग्रहांची दशा आली तर ती दशा देखील शुभ व योगकारक फल देणारी ठरते. उदाहरणार्थ दोन राशीच्या मध्ये एखादी साधारण असलेल्या राशीची किंवा ग्रहाची, उदाहरणार्थ धनु राशी आहे आणि त्यानंतर मकर राशी आहे याच्यामध्ये किंवा धनु राशी आहे कुंभ राशी आहे त्याच्यामध्ये येणारी राशी ही मकर ही कदाचित त्या कुंडलीला शुभप्रद ठरत नसेल पण दोन शुभ राशीच्या मध्ये येणारी आणि दोन शुभ राशीच्या मध्ये जर ग्रह स्थित असतील तर विशेष तर ती मधली दशा ही शुभप्रदच ठरते. ज्या राशीमध्ये तेव्हा योगप्रद ग्रहांची दशा त्याच्यामध्ये येणाऱ्या दशेच्या सारखी साधारणतः शुभ फल ठरू शकते. ज्या ग्रहापासून 1, 5, 9 शुभ ग्रह व शुभ फलप्रद योगकारक असतील तर त्यांची दशा देखील शुभ फलच देणारी ठरते. त्रिकोणाची दशा 1, 5, 9 या स्थानाची दशा ही शुभ फल देणारी ठरते. दशेच्या मॅडम सुषमा मॅडमचं नेटवर्क गेलं वाटतं.
हो नाहीये ते मी बघ. होतील ते लॉग केलं मी नाही दिसत आहेत त्या. नाही होतील ते लॉग इन. हो हो. मिनिट थांबूया. हॅलो मॅडम, होत आहेत लॉग इन. हॅलो. हा मॅडम, येत आहे ऐकू. येते ना? हो हो येत आहे ऐकू. मी दिसले नाही तरी चालेल, माझा आवाज आला ऐकू तर पुष्कळ झालं. 10 दिसताय मिनिट तुम्ही, व्हिडिओ पण दिसतो आणि ऐकू पण येतं. मला तर काहीच दिसत नाहीये. ठीक आहे, तर आपलं हे चाललेलं आहे दशा प्रवेश गोचर. शुभतश्च त्रिकोणस्यात् दशापि शुभप्रदा. आरंभांतो मित्र शुभ राश्यो यदि शुभ फलम शुभम प्रतिराश्यैर्मब्दाब्धम विभज्य तत्फलम वदेत. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, 2 योगप्रद ग्रहांची दशा असेल तर त्याच्यामध्ये येणाऱ्या राशीची दशा ही शुभ राशीची दशा म्हणूनच गणली जाते, कारण शुभ योग तिला प्राप्त होत असतो. ज्या ग्रहाच्या पासून 1, 5, 9 या स्थानावर शुभ ग्रह असतील तर शुभ फलप्रद योगकारक ते ठरतात आणि म्हणून ती दशा देखील शुभच फल देते. दशाच्या आरंभी किंवा शेवटी जर ग्रह जर मित्र राशीमध्ये किंवा शुभ राशीमध्ये गोचरीनं भ्रमण करीत असेल तर ती दशा देखील शुभत्वच वाढवते. दशा सुरू झाल्याबरोबर जर मित्र किंवा शुभ राशीमध्ये तो ग्रह भ्रमण करीत असेल तर ती दशा देखील त्या राशीची शुभत्वाचीच वृद्धी करते.
या नियमाचा उपयोग करून जन्म व गोचर अशा प्रकारच्या दशेशाचं प्रत्येक राशीचं परिवर्तन जेव्हा होतं त्यावेळेला त्या दशाफलाचा आपण विचार करायला हवा. म्हणजे जर एखादा स्थान हे आपल्याला अशुभ स्थान मिळालं आणि त्या अशुभ स्थानाची दशा असेल, उदाहरणार्थ अष्टम स्थान हे अशुभ स्थान आपण म्हणतो, आणि त्याची दशा जर सुरू असेल आणि त्यावेळेला जर भाग्यामध्ये गुरु असेल आणि सप्तमामध्ये चंद्र असेल, तर दोन्हीकडे शुभग्रह आहेत आणि शुभ राशींची बाजूला दशा असेल, तर त्यावेळेला आपली ही मधल्या असलेल्या स्थानाची दशा ही जरी दुस्थानाची असली तरी आजूबाजूला चांगले योगकारक शुभकारक अशा प्रकारचे ग्रह असल्यामुळे या स्थानाची दशा विपन्नावस्था देणारी असली तरी सुद्धा आपल्याला तितकासा त्रास होणार नाही, कारण दोन्ही बाजूनी तिला शुभत्वाचं कवच आहे, संपुट आहे. संपुट हा शब्द तुम्ही लक्षात घ्या. बघा, आपण एखादा मंत्र म्हणतो किंवा एखादं काही कार्य करतो त्यावेळेला एक शब्द आपण जर रिपीट म्हटला दोन्ही वेळेला दोन्ही बाजूनी, तर तो त्या मंत्राचं किंवा त्या कार्याचं संपुट ठरू शकतो. आपण कित्येकदा असा ओम लावून जेव्हा एखादा मंत्र म्हणतो आणि शेवटीही ओम म्हणतो, तर त्यावेळेला आपल्याला त्याचं फळ हे काही अद्वितीय मिळतं. तसं हे संपुट आहे ग्रहांच्या स्थानाचं, ग्रहांच्या या राशीचं, शुभ राशीचं, आणि त्यामुळं मधल्या स्थानाला मिळालेली ही विपन्नावस्था निघून जाते आणि त्या स्थानाचं देखील शुभ फल मिळतं. गोचर ग्रहांच्या दृष्टीने विचार करीत असताना आपण या नियमांचंच पालन करायला हवं. आणि असा जर दोन्हीही स्थानातून गोचरीनं एखादा शुभग्रह भ्रमण करीत असेल आणि मध्ये एखाद्या विपरीत स्थानाची महादशा असेल, तरी पण ती महादशा त्या काळापुरती त्या राशीची शुभप्रद ठरते, कारण गोचर भ्रमणाशी तिचा संबंध शुभ येतो, म्हणून तशी ती ठरते. जरा वर श्लोक घेऊ शकते का? हे आरंभ हे श्लोक जरा वर घ्यायचे. हा, वरती वरती घे. शाबास. बस 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 बस. आरंभ. आरंभात त्रिकोणे तू सौम्ये, आरंभात त्रिकोणे तू सौम्ये तू शुभ भाव हेत, शुभ राशो शुभारंभे दशा शादती शोभना, शुभाधिराश्यो पापश्चेद दशारंभे शुभा स्मृता, शुभारंभे कथा केति प्रारभ्यस्य फलं वदेत्, प्रारंभस्य फलं वदेत्, आरंभे पापराशो वा यदीशो दुर्बलो द्विज नीचादो तद्दशान्त्यन्ते वदेत् भाग्य विपर्यमम्. दशारंभामध्ये जर दशेश ग्रह हा जर आपल्या स्वतःच्या राशीपासून 1, 5, 9 या स्थानामध्ये शुभग्रह होऊन जर राहत असेल तर त्याची दशा ही शुभच जाते. दशारंभा त्रिकोणे तू सौम्ये तू शुभ भावेत, शुभ राशो शुभारंभे दशा शादती शोभना. जर दशारंभाला जर ग्रह आपल्यापासून 1, 5, 9 या भावामध्ये शुभग्रह त्याच्या असतील, त्या राशीची आपण दशा बघतो त्यापासून 1, 5, 9 भावामध्ये शुभग्रह असतील, तर त्याची दशा ही शुभ फलप्रदच जाते. मी पान नंबर 526 वर वाचित आहे. शुभग्रहाची दशा, शुभग्रहाची राशी
आणि तिची दशा जर सुरू झाली तर त्या दशारंभाच्या वेळेलाच त्या राशीमध्ये शुभ ग्रह असतील तर ती दशा विशेष शुभ जाते, विशेष शुभ फल देते. म्हणजे जी शुभ राशी आहे तिची दशा असेल आणि त्यामध्ये शुभग्रह स्थित असेल तर त्या राशीच्या सुरुवातीचीच दशा, जेव्हा त्या राशीची दशा लागते तेव्हा ती शुभ फलप्रद जाते. किंवा शुभ राशीमध्ये अन्य शुभ राशींची दशा म्हणजे अंतर्दशा आली तर ती देखील शुभ फलच देते. पण पाप राशीमध्ये शुभ राशीची दशा आली तर अशा वेळेला दशा प्रवेशाच्या वेळी पाप राशी मध्ये शुभग्रह गोचर करू लागला तर जेव्हा ही दशा, तर तेव्हा ही दशा शुभ होऊन जाते. पण शुभ राशीच्या दशेला तर आपण काही बघण्याचीच गरज नाही. अर्थात हे निर्विवाद आहे की शुभ राशीची दशा ही शुभ फलच देणार आहे, परंतु पाप राशीच्या दशेमध्ये देखील गोचरीनं शुभ ग्रह फल देतो आहे. शुभ ग्रह भ्रमण करीत असेल तर त्यावेळेला त्या दशेमध्ये ती दशा म्हणजे शुभग्रहाच्या मध्ये शुभग्रह ज्या राशीमध्ये स्थित आहेत त्या राशीची दशा ही शुभ फल देणारीच ठरू शकते. हे निर्विवाद सत्य आहे. अशा प्रकारे दशारंभाच्या आधारावर आपण दशेचे फल अवश्य सांगायला हवे. ज्या राशीची दशा सुरू होत असेल तर त्याच राशीचा स्वामी जर दशारंभाच्या वेळेला नीच, परमनीच, अति शत्रूच्या स्थानामध्ये जास्त पराजित असेल तर त्या राशीच्या दशेमध्ये भाग्य विपरीत होऊन जात, अर्थात भाग्य फल निघून जात. म्हणजे ज्या राशीची दशा आहे ती मग शुभ राशीची का असेना, परंतु तिच्यामध्ये जर त्यावेळेला दशारंभालाच एखादा ग्रह नीच अवस्थेतला, परमनीच अवस्थेतला किंवा शत्रू स्थानामध्ये असलेला ग्रह जर तिथून भ्रमण करीत असेल किंवा त्या राशीमध्ये तो निसर्गतः जन्मतःही असेल किंवा गोचरीनं भ्रमण करीत असेल तर त्यावेळेला त्या राशीची दशा ही विपरीतच जाते. तिच्यातून शुभ फलाची प्राप्ती अपेक्षेनं योग्य नाही. अर्थात भाग्यस्थानाची जर दशा असेल तर अशा प्रकारे भाग्यस्थान देखील रुजतो. भाग्यस्थानाकडूनही शुभ फल आपण प्राप्त होईल यापेक्षा ठेवू शकत नाही. तर आज आपण इथपर्यंत वाचलेलं आहे बृहत्पराशर होरा शास्त्र. याचं जे वाचन आपण करीत आहोत ते तुम्ही सहनशीलतेनं आणि अतिशय उत्कंठतेनं आपल्याला या दशेतील फलिताचा तुम्ही लाभ घेत आहात. सर्वांना धन्यवाद. संयोजकांचे धन्यवाद ज्यांनी इथं ही ग्रंथ वाचनाची एक पद्धत काढली, एक मोहीम उघडून दिली, एक संधी दिली, तर त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. आणि सर्वांना धन्यवाद देऊन आजच्या पुरतं माझं हे वाचन मी इथं थांबवते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता इंग्रजीच्या सरांचं असेल ना? हो तर हे बंद कर. हो, मी बंद करून परत रेकॉर्डिंग सुरू करतो.